काही जसं वास्तू टॉपिक आहे, टॅरो कार्ड आहे, तसंच एक न्यूमरोलॉजी आहे. आणि इकडेच आम्ही एक नवीन सीरीज स्टार्ट करतोय की न्यूमरोलॉजीवरतीच. पण ह्याच्यात आम्ही टोटली एक व्हिडिओमध्ये एक बोलणार नाही आहे. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, एक-एक नंबरवरती. तसं आम्ही डेप्थ घेऊन जाणार आहोत प्रत्येक गोष्टीला. सो आज आमचा जो नंबर आहे, नंबर 1 आहे. सो सांगितल्याप्रमाणे जसं माझ्या अंडरस्टँडिंगप्रमाणे की नंबर 1 कोणाचा येतो, त्याचा बर्थ डेट 1, 10, 19 किंवा 20 असतो. त्याचा मुलांक असतो 1. सो मुलांक 1 वरती आम्ही टोटली बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. सर मुलांक 1 हा कोणाचा आहे, कसा आहे? मुलांक 1 हा रवीचा कारक आहे. मुलांक 1 असणारा माणूस नेतृत्व करणारा असतो, म्हणजे डायरेक्टर असतो. त्याला दुसऱ्या टीम लीडर असतो. त्याला दुसऱ्याकडून गोष्टी करून घ्यायला चांगल्या आवडतात, त्याला जमतात. त्याला सगळं टीम सांभाळून कसं करावं ही त्याच्याकडे उपजत कला असतो. ओके. असा तो 1 नंबरचा मूल्यांकाची लोक असतात. थोडक्यात तसे लोकांचे प्रश्न आहेत. जसं की पहिलाच एक प्रश्न करायचा म्हणजे मुलांक 1चा स्वभाव कसा असतो आणि तो आम्ही कसा ओळखावा? जी लोक पुढे पुढे लिडरशिप करतात, आता नाटक बसवतात, नेतृत्व करतात, डिरेक्टरशिप करतात, शूट्स करतात लाईव्ह, फोटोग्राफीमध्ये सुद्धा व्हिडिओ, ग्राफिक हे सगळं करतात. ती लोक मूल्यांक 1ची लोक असतात. असं हे क्वालिटीज त्यांच्याकडे उपजत असतात. पण थोड्या फेक असतात आणि थोड्या मी पण असं बघितलंय की थोडे 8 नंबर असतात बघा, ते पण या या कॅटेगरीमध्ये आहेत. 9 नंबर पण आहेत. क्वालिटी प्रत्येकाला असते, पण ज्यांचा जन्मतारखेनुसार जे काय त्याचे इफेक्ट्स आहेत ते असे आहेत की जन्मतारीख ज्याची 1 आहे त्याच्याकडे नेतृत्वाचा स्वभाव असतो, तो नेता असतो. तो पित्यासारखा सगळ्यांचं पालनपोषण करणार, त्यांना सांभाळणार, टीम म्हणून ग्रो करणार, डिरेक्टरशिप करणार, असे काही उपजत गुण त्याच्याकडे असतात. दुसरा सांभाळून घेत होतो. ओके. म्हणजे बेसिकली लीडरशिप क्वालिटी एक नंबर 1 कडे असते. रिलेशनशिप असतो, लोकांना सांभाळतो, जपतो आणि पुढे नेतो. आपल्याबरोबर ते पण ग्रो होतात. ज्याचा मूल्यांक 1 आहे त्यांनी टीम मध्ये काम करावं. मग ते फिल्म शूटिंग असेल, मग नाट्य प्रयोग असेल किंवा एखाद्या प्रोजेक्ट्सवर काम करणं असेल, जिथे जास्तीत जास्त लोक घेऊन आपण पुढे जायचं असतं त्याच्यावर तो काम करू शकतो. म्हणजे जेवढा तो कोलॅबोरेशन करणार जितका तेवढा तो कम्युनिटी मध्ये जास्त लोकांमध्ये मिसळेल आणि ग्रो होईल तसं होणार. आता नंबर 1 ज्याचं मुलांक आहे त्याने फ्रेंडशिप आपली चांगली वाढवण्यासाठी काय करावं? कारण आम्ही असं बघितलं की जेवढे मोठे-मोठे लीडर असतात त्यांची फ्रेंड्स खूपच कमी असतात. कोणी पण असू दे. त्याने सूर्याची उपासना करावी. आणि मूल्यांक 1 असणारी लोक मुळातच भाग्यवान असतात आणि चांगल्या विचारांची असतात. ज्याचं जमतं त्याचं जमतं, अशा प्रकारची लोक असतात. मुलांक 1 वाले जॉबला कशाला टिकत नाही जास्त. त्यांना स्वतंत्र काम करण्याची इच्छा असते आणि ते बिझनेस मध्ये जास्त ग्रो होतात. ओके. म्हणून ते नोकरी करतील पण नावापुरते. बरं, एकाला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणजे काय लक्षात ठेवावं की प्रॉब्लेम येईल तर आम्ही काय काय करू? नंबर 1 ला सूर्याचा उन्हात गेलेले त्रास, डोकंदुखी, परत परत असं डोकं जड होणं, पित्त असे त्रास होऊ शकतात. मग त्यांनी त्याच्यापासून प्रोटेक्शन व्हावं असं काहीतरी करावं. मुलांक 1ला जर पैशांचा प्रॉब्लेम होत असेल तर त्याने काय करावं? सूर्याची उपासना करावी आणि म्हणजे आम्हाला संपर्क करा, आम्ही सांगू काय करायचं. ओके. म्हणजे सेपरेट काय असेल प्रत्येक ह्याच्यावरती तर तुम्ही टॅबमध्ये तुम्ही सांगणारच त्यांना. ओके. म्हणजे बेसिकली जे मला समजलं नंबर 1 म्हणजे ते आहे ते फक्त त्याने सूर्याची उपासना करावी आणि लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करावी कुठल्या गोष्टीमध्ये पण. हे 2 असेल तर ते पुढे जाऊ शकतो. जाऊ शकतो. येस, येस. खूप खूप धन्यवाद.